टीव्हीच्या दणक्यानंतर आता कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। नोंद करण्याची प्रक्रिया सुरूच आहे आणि मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार आहे। साम टीव्हीने याबाबत बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर आता पोलिसांना जाग आली आहे। या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत रुपाली बडवे। रुपाली, साम टीव्हीच्या बातमीचा दणका मिळालेला आहे आणि आता 4 दिवसांनी गायकवाडांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात येतोय, काय अधिकची माहिती? मुंबईमध्ये आपण पाहतो आहोत की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि याच कार्यकाळामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधल्या आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे। संजय गायकवाड यांच्यासोबत अन्य एका व्यक्तीचा देखील या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या गुन्ह्यामध्ये आपण बघतो की अपमानित करणे, मारहाण करणे आणि संगनमत करून मारहाण करणे अशा पद्धतीने 3 अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये विधानसभेला देखील या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे। विधान भवन मधले अध्यक्ष यांच्यापर्यंत ही त्याची माहिती पोहोचवली जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतो याच्यावरती काय कारवाई विधान भवन यांच्याकडून केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र एक महत्त्वाचा विषय म्हणजे समाज माध्यमांवर। धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।